नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 29 जुलै रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम पाठीमागच्या 24 तासाचा जर विचार केला, पाठीमागच्या 24 तासामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो पूर्व बाजू असेल म्हणजे विदर्भाचा बहुतांश भाग असायचा, म्हणजे नागपूरमध्ये अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस झाला. जवळपास 100 mm वरती पाऊस एका तासामध्ये पाहायला मिळाला. तिथले शेतकरी बंधू आहेत त्यांनीही आपल्याला अपडेट दिले. याचबरोबर गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणीही अतिमुसळधार स्वरूपात पाऊस झाला आणि हा पाऊस येणाऱ्या 3 दिवस विदर्भामध्ये असाच राहण्याची दाट शक्यता आहे. कारणही तसंच आहे की बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन तयार झालं होतं, हे डिप्रेशन आता डीप डिप्रेशन बनल्यानंतर ओडिसाच्या किनारपट्टी उत्तरेचा भाग असेल त्या किनारपट्टीपासून थडकल्यानंतर हे डीप डिप्रेशन हळूहळू विदर्भाच्या दिशेला येत आहे. सध्या जर पाहिलं, सध्या ओडिसाचा उत्तरेचा भाग या ठिकाणी डीप डिप्रेशन सध्या स्थित आहे. येणाऱ्या 12 तासामध्येच किंवा हे डिप्रेशन छत्तीसगडमध्ये येईल आणि छत्तीसगडमध्ये आल्यानंतर याचा जो राहिलेला अंश असेल किंवा सर्क्युलेशन असेल ते सर्क्युलेशन भंडारा गोंदियाचा उत्तर भागापर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. ज्या वेळेला सर्क्युलेशन या ठिकाणीपर्यंत पोहोचेल, कमी दाब या ठिकाणी पोहोचेल, त्यावेळेलाही राज्याचा जो बहुतांश पूर्व भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. वाऱ्याचा जो वेग असेल तो वेगही काही अंशी जास्तच राहण्याची शक्यता. तर या सर्क्युलेशनमुळे काल ठिकठिकाणी रस्ते थांबलेले आहेत. याचबरोबर विमानसेवा ठप्प झाली, रेल्वे सेवा ठप्प झाली, वाहतूक कोंडी त्या ठिकाणी बहुतांश झाली. शाळांना ही सुट्टी त्या ठिकाणी विदर्भामध्ये देण्यात आली. येणाऱ्या 3 दिवस राज्यात असाच पाऊस पाहायला मिळणार आहे. मात्र या 3 दिवस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये खूप मोठा खंड पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जवळपास 8 ते 9 दिवस म्हणजे 9 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही. जो काय पाऊस पाहायला मिळेल तो तुरळक ठिकाणीच आपल्याला ऑगस्टमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता. सर्वप्रथम आज सध्या लेटेस्ट सॅटेलाईट पाहिलं आणि आज दिवसभरात पावसाचा अंदाज जर पाहिला, गडचिरोली, अहिरी, इटापल्ली, चारमोसी, तसेच अरमोडे असेल, घनोर असेल, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. काही दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अतिवृष्टी दृश्य पाऊस या ठिकाणी असेल. चंद्रपूरचा बहुतांश पूर, राजुरी, गोडपिंपरी, भद्रावती, रोहा, चिमूर, सिंदेवाडी, ब्रह्मपुरी, नागपूर या ठिकाणीही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार. रात्रभर हा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या 24 तासामध्येही या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्यच पाऊस राहणार. याच्याबरोबरच भंडारा संपूर्ण जिल्हा, गोंदिया संपूर्ण जिल्हा, नागपूरचा संपूर्ण जिल्हा, वर्धा संपूर्ण जिल्हा, यवतमाळचा बहुतांश संपूर्ण जिल्हा, नांदेडचा बहुतांश उत्तरेचा भाग या भागामध्ये मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर अमरावती संपूर्ण जिल्हा असेल, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सोलापूरचा अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूरचा उत्तर भाग असेल, माढा, करमाळा, तसेच धाराशिवचा तुळजापूर, उमरगा, कळंब, जामखेड, आष्टी, पाटोदा, याचबरोबर गेवराई असेल, माजलगाव, अंबेजोगाई, अहमदपूर, उदगीर, लातूर, औसा, निलंगा संपूर्ण भागामध्ये आज हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. दुपारनंतर या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच परभणी पूर्व असेल, जालना पूर्व, बुलढाणा पूर्व या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल. याचबरोबर जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगरचा श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूरचा इंदापूर, माळशिरस, पंढरपूरचा दक्षिण भाग, सांगोला, मंगळवेढा, याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जत असेल, कवठेमहांकाळ, मिरज या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच पश्चिम बाजू असेल, तासगाव, वाळवाचा बहुतांश भाग, कराड, वडूज, पुणे शहर असेल, जुन्नरचा भाग असेल, नाशिकपर्यंत या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच कोल्हापूरचा अतिपूर्व भाग असेल, याच्यामध्ये हातकणंगले, शिरोळ, गडिंग्लज, आजरा हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. दुपारनंतर त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर घाटमाथ्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच कोकणाचा दक्षिण भाग आहे, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, राजापूर, देवरुख, गुहागर, चिपळूण या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पुणे घाटामध्ये भाग जर पाहिलं, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर रायगड, ठाणे, पालघर या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही अंशी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. धुळे, नंदुरबार या 2 जिल्ह्यांमध्येही आज आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र येणारे जे 3 दिवस राहणार आहेत ते 3 दिवस विदर्भ, मराठवाड्यासाठी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. लातूरचे आपले मित्र आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या ठिकाणी 1 महिनाभर पाऊस नाही, मात्र आज त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सांगलीचे कळंबचे आपले शेतकरी बंधू आहेत तेही सांगतात त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. याचबरोबर सिंधुदुर्गचे आपले मित्र आहेत, तसेच नाशिकचे आपले मित्र आहेत, शेतकरी बंधू आहेत, तेही आपल्याला रेग्युलर अपडेट देत असतात. त्यांचं मी मनापूर्वक धन्यवाद देतो.
तर हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.